हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ओजल आय एस. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर PIBची ही सिरीज सुरू केलेली आहे. मागच्या काही आठवड्यापासून आपण रेग्युलरली PIBचे जे वीकली सेशन्स आहे ते घेतोय आणि नेमक्या UPSCसाठी आणि MPSC नवीन पॅटर्नसाठी कशा पद्धतीने ह्या PIB मधल्या ज्या बातम्या आहेत, जो एक महत्त्वाचा सोर्स समजला तो बातम्यांचा, तर या बातम्या आपल्याला परीक्षेसाठी कशा पद्धतीने उपयोगात येतील याबद्दलची चर्चा आपण या सेशन्समध्ये करत राहतो. याआधीही आपण वीकली सेशन घेतलेत. ऑल्सो मागच्या सेशनमध्ये आपण इकॉनॉमिक सर्वे किंवा PIB मधून इकॉनॉमिक सर्वे नेमका कशा पद्धतीने आपल्याला वाचता येऊ शकतो, सो त्याबद्दलची चर्चा जी आहे ती चॅप्टर वाईज आपण केलेली होती. प्रत्येक चॅप्टरमधल्या महत्त्वाच्या गोष्टी इकॉनॉमिक सर्वेमधल्या आपण बघितलेल्या होत्या. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण रेग्युलरली आपल्या यूट्यूब चॅनलवरती कंडक्ट करतोय. सो सगळ्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यानुसार तुम्हाला मग अपडेट येत राहतील. तर मग आता मागच्या आठवड्यामध्ये नेमक्या PIB मध्ये काय बातम्या आलेल्या होत्या ज्या आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत, आणि स्पेशली आपण म्हणणार की आता जेव्हा रिटर्न पॅटर्न येणार आहे त्यामध्ये तर खूपच जास्त महत्त्वाच्या या सगळ्या बातम्या होणार आहेत. कारण सगळा जो हा कंटेंट आहे हा त्या अँगलनी आपण बऱ्यापैकी याला डिझाईन करतोय की जेणेकरून आपल्याला एखादा प्रश्न जर MCQ फॉर्मॅटमध्ये विचारला जातोय तर त्याचंही उत्तर देता यावं, आणि एखादा प्रश्न तुम्हाला लिहायला सांगितला तर नेमकं त्यामध्ये काय कंटेंट असलं पाहिजे ते देखील यामध्ये आपण डिस्कस करतोय. ठीक आहे, तर स्टार्ट करू आपण. या आठवड्याचं जे करंट अफेअर्स आहे मागच्या पूर्ण काही दिवसांमध्ये 30 जुलैपासून ते 5 ऑगस्टपर्यंतचं हे पूर्ण करंट अफेअर्स आपण इथे डिस्कस करणार आहोत. आता यामध्ये पहिली बातमी 30 तारखेला जी आलेली होती, देयर इज दिस बोर्ड कॉल्ड ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड. सो ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड यांनी एका फास्ट ब्रीडर रिॲक्टरसाठी परमिशन दिलेली होती. आता यामध्ये एकतर कोणती अशी मोठी फॅक्ट नव्हती आलेली, पण आपल्याला काही बेसिक कॉन्सेप्ट यामधून एकतर माहिती असणं गरजेचं आहे. सो त्या अँगलनी हा एक पॉईंट आपल्याला बघता येईल. ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड जे आहे AERB, it grants permission for first approach to criticality. First approach to criticality. So it grants permission for first approach to criticality. हा शब्द तिथे आलेला आहे. Of 500 megawatt prototype fast breeder reactor. So MEV actually हे जे असते MWE, that is nothing but the यू कॅन से युनिट ज्यामध्ये आपण त्या रिॲक्टरची ओव्हरऑल कॅपॅसिटी मोजतो. तर ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड जे आहे AERB यांनी ऑफिशियली ही परमिशन दिलेली आहे किंवा हे जे रिॲक्टर आहे ह्याला तुम्ही पुढे अजून डेव्हलप करू शकता. सो AERB हॅज ऑफिशियली ग्रँटेड परमिशन फॉर फर्स्ट अप्रोच टू क्रिटिकॅलिटी ऑफ 500 मेगावॉट प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर. त्याला PFBR म्हणतात. हे नाव महत्त्वाचं आहे, प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर. आणि हे कुठे बनवलं जातं तर कल्पक्कम तमिळनाडूमध्ये बनवलं जातं. आणि हे जे असणार आहे हे भारतामधलं पहिलं इंडिजिनस प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर असणार आहे. इंडिजिनस म्हणजे हे आपण स्वतः बनवतोय. इंडियाज फर्स्ट इंडिजिनस प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर. आता हे रिॲक्टर जेव्हा आपण म्हणतो यामध्ये कूलंट वापरलं जातं, तर यामध्ये कोणतं कूलंट आहे तर सोडियम कूलंट आहे, सोडियम. सो दिस 500 मेगावॉट सोडियम कूल्ड प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर इट इज कमिशन्ड बाय भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड, ज्याला भाविनी म्हणतात, आणि यांनी याला कमिशन केलेलं आहे. अगेन इंडियाज न्यूक्लिअर एनर्जी कॅपॅबिलिटीज. तर या न्यूक्लिअर एनर्जी कॅपॅबिलिटीमध्ये हा एक महत्त्वाचा एक टप्पा मानला जातोय. दिस इज अ क्रुशियल स्टेप इन ओव्हरऑल डेव्हलपमेंट इन इंडियाज न्यूक्लिअर एनर्जी कॅपॅबिलिटी. आता इथे दोन शब्द येत आहेत. एक आहे किंवा ते क्रिटिकॅलिटी म्हणजे काय, आणि दुसरं फास्ट ब्रीडर रिॲक्टर किंवा ब्रीडर रिॲक्टर म्हणजे काय. सो हे दोन महत्त्वाचे टर्म्स आहेत जे आपल्याला माहिती असले पाहिजे. सो फास्ट ब्रीडर रिॲक्टर म्हणजे काय असते तर एकतर हे अशा प्रकारचं न्यूक्लिअर रिॲक्टर आहे ज्यामध्ये एकतर फास्ट न्यूट्रॉन्स वापरले जातात. फास्ट स्पीडमध्ये जे मूव्ह करणारे न्यूट्रॉन्स आहेत ते यामध्ये वापरले जातात. इट युजेस फास्ट न्यूट्रॉन टू जनरेट मोर न्यूक्लिअर फ्युएल दॅन दे कन्झ्युम वाईल जनरेटिंग पॉवर. म्हणजे जेवढं पॉवर जनरेट होताना फ्युएल कन्झ्युम होणार आहे
त्यापेक्षा जास्त फ्युएल जे आहे ते जनरेट केलं जाईल बाय युजिंग फास्ट न्यूट्रॉन्स. जसं आपण म्हणतो ना ब्रीडिंग, म्हणजे एका फ्युएलमधून दुसऱ्या फ्युएलला तुम्ही जनरेट करताय. सो अल्टिमेटली दिस इज अ ब्रीडिंग प्रोसेस, ब्रीड करणं. सो हे फास्ट ब्रीडर रिॲक्टर्समध्ये बेसिकली काय होतंय, मग जेवढ्या स्पीडनी तुमचं फ्युएल कन्झ्युम होतंय त्यापेक्षा जास्त स्पीडनी तुमचं फ्युएल जे आहे ते जनरेट होतंय. सो दॅट इज नथिंग बट दी फास्ट ब्रीडर रिॲक्टर. मग आता हा क्रिटिकॅलिटी हा शब्द दिलेला आहे किंवा फर्स्ट अप्रोच टू क्रिटिकॅलिटी, म्हणजे क्रिटिकल कंडिशनमध्ये तो रिॲक्टर जाणं म्हणजे नेमकं काय असते क्रिटिकल कंडिशनमध्ये जाणं. थोडक्यात क्रिटिकल कंडिशन असं वाटू शकते की एकदम काहीतरी एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये जाणं, बट ॲक्च्युली दिस इज दी नॉर्मल सिच्युएशन. क्रिटिकॅलिटी म्हणजे या पूर्ण आपल्या न्यूक्लिअर एनर्जीच्या टर्मिनॉलॉजीमध्ये याला नॉर्मल सिच्युएशन आपण म्हणतोय. सो क्रिटिकॅलिटी इज नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन ऑफ अ न्यूक्लिअर रिॲक्टर इन विच न्यूक्लिअर फ्युएल सस्टेन अ फिजन चेन रिॲक्शन. जेव्हा ही फिजन चेन रिॲक्शन एस्टॅब्लिश झाली सो त्याला आपण म्हणतो क्रिटिकॅलिटी कंडिशन. अ रिॲक्टर अचीव्स क्रिटिकॅलिटी अँड आफ्टर दॅट इट इज सेड टू बी क्रिटिकल when each fission releases a sufficient number of neutrons. Each fission reaction releases sufficient number of neutron to sustain an ongoing series of nuclear reactions. म्हणजे पुढे न्यूक्लिअर रिॲक्शन कंटिन्युअसली चालू राहील. सो त्यामध्ये जी सुरुवात आहे मग द नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन जिथे न्यूक्लिअर रिॲक्शन जी आहे ती एस्टॅब्लिश झालेली आहे सो त्याला आपण म्हणतो क्रिटिकॅलिटी. ठीक आहे. तर हे फक्त आत्ताच्या घडीला एवढं माहिती पाहिजे की आपलं पहिलं इंडिजिनस प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर कुठे आहे तर कल्पक्कममध्ये बनवलं जातं. ठीक आहे. सो ही झाली तुमची पहिली बातमी. आता दुसरी बातमी होती स्टार्टअप इकोसिस्टम इन दी ॲग्रिकल्चरल सेक्टर. स्टार्टअप इकोसिस्टम इन दी ॲग्रिकल्चरल सेक्टर. तुमचा जो GS पेपर 3 आहे, GS पेपर 3 मध्ये इश्यूज रिलेटेड टू एम्प्लॉयमेंट हा एक टॉपिक दिलेला आहे आणि मग त्यामध्ये तुम्हाला ही बातमी काउंट करता येईल किंवा स्टार्टअप इकोसिस्टम त्यातल्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये स्टार्टअप. सो त्यामध्ये एक ओल्ड इनिशिएटिव्ह आहे त्याबद्दल सुरुवातीला ते सांगतात. डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर इज इम्प्लिमेंटिंग इनोव्हेशन अँड ॲग्री ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. काय नाव आहे? इनोव्हेशन अँड ॲग्री ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम अंडर राष्ट्रीय कृषी विकास योजना फ्रॉम 2018-19 2018-19 पासून हा प्रोग्राम सुरू आहे. आणि मग याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? प्रमोटिंग इनोव्हेशन अँड ॲग्री ऑन्टरप्रिनरशिप. त्याला नाव त्यांनी काय दिलेलं आहे? ॲग्री ऑन्टरप्रिनरशिप. म्हणजे एकतर लोक स्वतःचा व्यवसाय चालू करतात, शेतीवर आधारित व्यवसाय आपण म्हणतोय. ॲग्री ऑन्टरप्रिनरशिप बाय प्रोव्हाइडिंग फायनान्शियल अँड टेक्निकल सपोर्ट फॉर नर्चरिंग स्टार्टअप. इथं दोन्ही गोष्टी होतात या योजनेच्या अंतर्गत. एकतर तिथे फायनान्शियल सपोर्टही दिला जातोय आणि टेक्निकल सपोर्टही दिला जातोय. अंडर दी प्रोग्राम द फायनान्शियल सपोर्ट अप टू ₹5 लाख 5 लाखापर्यंत फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड केला जाईल. प्रोव्हाइडेड ॲट दी आयडिया ऑर प्री सीड स्टेज. म्हणजे अजून पुढे आयडियावरती इम्प्लिमेंटेशन नाही चालू झालं की आयडिया आलेली आहे, फक्त आयडिया तुमच्याकडे आहे काय करायचं आहे. सो त्यावेळेस 5 लाखापर्यंतचा फायनान्शियल सपोर्ट and up to ₹25 lakh at the seed stage to entrepreneurs or startups in agriculture and allied sector. म्हणजे एकतर आयडिया जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये आलेली आहे त्यावेळेस तुम्हाला 5 लाखापर्यंत मिळू शकेल आणि त्यानंतर मग त्याला इम्प्लिमेंट करण्याची जेव्हा वेळ येते तर त्यावेळेस त्याला सीड स्टेज म्हणतात, त्यावेळेस 25 लाखापर्यंतची अमाऊंट दिली जाते. फक्त ॲग्रिकल्चरमध्येच नाही तर ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टरमध्ये म्हणतात. मग कशासाठी दिलं जातं हे एवढा जो पैसा आहे? टू लॉन्च देअर प्रोडक्ट, सर्व्हिसेस, बिझनेस प्लॅटफॉर्म एक्सेट्रा इन दी मार्केट अँड फॅसिलिटेट देम इन स्केलिंग अप. म्हणजे पूर्ण प्रॉपर एक बिझनेस एस्टॅब्लिश होईपर्यंत तुम्हाला त्या फायनान्शियल सपोर्टचा वापर तिथे करता येणार आहे. मग आता इथे ही बातमी का बरं आलेली होती याचं काही नंबर्स रिलीज केले गेले होते. तर फायनान्शियल असिस्टन्स ऑफ ₹122.50 crore have been released in installments to a total of 1708 agri startups through various knowledge partners as well as RABI. आता RABI काय आहे तर राष्ट्रीय कृषी विकास योजना ॲग्री बिझनेस इन्क्युबेटर्स आहेत. हे काही ट्रेनिंग सेंटर्स उभे केले गेलेले आहेत. तर या मागच्या
स्कीम लॉन्च होण्यापासून आतापर्यंत जवळपास 122 करोड एवढ्या अमाऊंटचा फायनान्शियल असिस्टन्स इथे वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर बेस्ड स्टार्टअप्सला प्रोव्हाइड केला गेलेला आहे. 2019-20 पासून 23-24 पर्यंतचा हा पूर्ण डेटा आहे. आणि कशाच्या अंडर, तर आपला हा जो प्रोग्राम आहे इनोव्हेशन अँड ॲग्री ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे. सो ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये स्टार्टअप बद्दल कोणता इनिशिएटिव्ह घेतला गेलेला आहे, तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत हा एक प्रोग्राम चालवला जातोय, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता ॲग्रिकल्चर बद्दल बऱ्याचशा मग नंतर त्यांनी स्कीम्सचा एक मोठा चार्टच दिलेला होता, ज्यामध्ये स्कीम्स टू इन्क्रीज द इन्कम ऑफ फार्मरचं इन्कम वाढवण्यासाठी कोणत्या कोणत्या स्कीम्स आहेत. सो त्याबद्दल त्यांनी मग इथे एक पूर्ण चार्टच दिलेला होता. आता यामध्ये ब्रीफली दिलेलं आहे त्यांनी, आपल्याला अजून याबद्दलची माहिती लागणार, बट आपल्याला ही एक यादी तरी आपल्याकडे एक प्रकारे तयार होती की जर आपल्याला कुठे विचारलं जातं की फार्मर्सचं इन्कम वाढवण्यासाठी सध्या गव्हर्नमेंट काय काय प्रयत्न करते, कोणते कोणते इनिशिएटिव्स आहेत. सो एका बाजूला पूर्ण आपल्याकडे एक मोठी यादी एक त्यांनी देऊन ठेवलेली आहे आणि त्यानुसार मग आपल्याला ते उत्तर जे आहे ते अप्रोच त्या उत्तराला करता येऊ शकेल. जसं फार्मर्स इन्कम वाढवण्यासाठी पहिले तर आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, ज्याला PM किसान आपण म्हणतो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 2019 मध्ये हा जो इनिशिएटिव्ह आहे हा लॉन्च केला गेला होता आणि जसं आपण बघतो की 6,000 रुपये वर्षाला यामधून अमाऊंट दिली जाते, 6,000 रुपये वर्षाला. ठीक आहे. सो इथे त्यांनी थोडक्यामध्ये सगळं दिलेलं आहे किंवा इट इज अ सेंट्रल सेक्टर स्कीम लॉन्च्ड इन 2019 आणि मग ते फायनान्शियल नीड्स जे आहेत ते फुलफिल करण्यासाठी ही एक स्कीम आहे. अंडर दी स्कीम फायनान्शियल बेनिफिट ऑफ 6,000 पर इयर इज ट्रान्सफर्ड इन 3 इक्वल 4 मंथली इन्स्टॉलमेंट्स, म्हणजे 4 महिन्याच्या नंतर तुम्हाला तिथे काय दिलं जातं, तर इन्स्टॉलमेंटमध्ये हे 6,000 रुपये दिले जातात. आणि कसे दिले जातात, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मोडमधून दिले जातात. तसंच मग प्रधानमंत्री किसान मानधन योजना, आता ही जी स्कीम आहे ही पुन्हा 2019 मध्ये लॉन्च केली गेलेली होती आणि कशासाठी, तर टू प्रोव्हाइड पेन्शन बेनिफिट. ही कशासाठी, पेन्शन बेनिफिट टू दी स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स अँड दिस इज मेंट फॉर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स. आता यामध्ये त्यांनी अजून काही मग स्पेसिफिक डेटा पण दिलेला होता किंवा स्मॉल आणि मार्जिनल फार्मर वयोगट किती असेल, तर 18 वर्षापासून ते 40 वर्ष वयोगटापर्यंत जे कोणी फार्मर्स असतील त्यांना प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. सो दिस इज मेंट फॉर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स फॉलिंग इन दी एंट्री एज बिटवीन 18 to 40 इयर्स हॅव्हिंग कल्टिवेबल लँड अप टू 2 हेक्टर्स. म्हणजे जर कोणाला या स्कीममध्ये एंट्री करायचं, यामध्ये तुम्हाला जर एक प्रकारे भाग घ्यायचा असेल तर 18 ते 40च्या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे, एंट्री एज आपण म्हणतोय. द स्कीम सीक टू प्रोव्हाइड ₹3,000 मंथली पेन्शन टू दी स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स वन्स दे अटेन 60 इयर्स ऑफ एज. म्हणजे जसं तुम्ही 60 वर्ष जे होत आहे, मग तुम्ही 18व्या वर्षी त्या स्कीममध्ये पार्ट घेणं सुरू करा किंवा तुम्ही म्हटलं की 30व्या वर्षी 40च्या आत तुम्ही कोणत्याही काळामध्ये 18 ते 40च्या दरम्यान तुम्ही या स्कीममध्ये भाग घेणं सुरू करू शकता. आणि एकदा तुमचं 60 वर्ष कंप्लीट झाले त्यानंतर तुम्हाला मग हे 3,000 रुपये मंथली पेन्शनचा हा पूर्ण प्रोग्राम आहे. त्यानंतर मग प्रधानमंत्री फसल बीमा योजना, अगेन ही जुनी स्कीम आहे 2016 मधली आणि हे क्रॉप इन्शुरन्स बद्दलची स्कीम आहे फसल बीमा. सो इट इज बेसिकली लॉन्च्ड इन 2016 टू प्रोव्हाइड सिंपल अँड अफोर्डेबल क्रॉप इन्शुरन्स प्रोडक्ट टू एन्श्युअर कॉम्प्रिहेन्सिव्ह रिस्क कव्हर फॉर क्रॉप टू फार्मर्स अगेन्स्ट ऑल नॉन प्रिव्हेंटेबल नॅचरल रिस्क. असे की जे प्रिव्हेंट नाही करता येऊ शकत आहे, नॉन प्रिव्हेंटेबल नॅचरल रिस्क. मग ते त्या ॲग्रिकल्चरमध्ये प्रत्येक स्टेजला म्हणजे सोईंग पासून हार्वेस्टिंग, प्री हार्वेस्टिंग या सगळ्या स्टेजेसमध्ये जर कुठे काही नुकसान होत आहे तर त्या सिच्युएशनमध्ये क्रॉप इन्शुरन्स देण्याबद्दलची ही स्कीम आहे. त्यानंतर मग इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आहे. इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम म्हणजे जे ॲग्रिकल्चरमध्ये जे लोन्स आहेत, सो त्या लोन्समध्ये सबवेन्शन प्रोव्हाइड केलं जाईल, काही रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केले जातील, सो त्याबद्दलची ही स्कीम आहे. तर अगेन हे पुढे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. बट द पॉईंट इज की या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत
ह्या अल्टिमेटली कशासाठी आहेत, टू इन्क्रीज द इन्कम ऑफ फार्मर्स. तशा बऱ्याचशा स्कीम्स त्यांनी दिलेल्या आहेत आणि सगळं म्हणजे जुन्या स्कीम्सचा पण एक प्रकारे त्यांनी एक रिव्ह्यू त्यामध्ये दिलेला होता, कोणत्या कोणत्या स्कीम्स आहेत त्याचा. अगेन हे तुम्हाला काही प्रमाणामध्ये करंट अफेअर्समध्ये काही स्कीम्स पुन्हा येतात, जसं PM किसान रेग्युलरली करंट अफेअर्समध्ये येणार आहे, बट एका ठिकाणी त्यांनी हे देऊन ठेवलेलं आहे जे आपल्याला यूज करण्यासाठी नंतर त्याचा एक प्रकारे फायदा होऊ शकेल. अजून कोणते कोणते आहेत, जस्ट नावं जर बघितले तर ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड. त्यानंतर मग एक तर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन बनवले गेलेले आहेत, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स FPO. सो जवळपास 10,000 नवीन फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स बनवले गेलेले आहेत, ज्यामुळे फार्मर्सना त्यांचा जो प्रोड्यूस आहे तो एक चांगल्या पद्धतीने एक प्रकारे मार्केटमध्ये सेल करता येऊ शकेल. त्यानंतर मग पर ड्रॉप मोअर क्रॉप, इवन इकॉनॉमिक सर्वेमध्ये पण याचा मेन्शन झालेला आहे, पर ड्रॉप मोअर क्रॉप. सो दिस इज बेसिकली फॉर इरिगेशन, मायक्रो इरिगेशन. त्यानंतर मग सब मिशन ऑन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, सब मिशन ऑन ॲग्रिकल्चर मेकॅनायझेशन. त्यानंतर सब मिशन ऑन सीड अँड प्लांटिंग मटेरियल. हे 3 सब मिशन्स आहेत. अगेन दीज आर इम्पॉर्टंट वन. त्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग रिलेटेड परंपरागत कृषी विकास योजना आहे, परंपरागत कृषी विकास योजना. नंतर मग नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन एक आहे. त्यानंतर इंटिग्रेटेड स्कीम फॉर ॲग्रिकल्चर मार्केटिंग ISAM ही एक स्कीम आहे. त्यानंतर मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर, मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. त्यानंतर सॉइल हेल्थ कार्ड बनवले गेलेले आहेत इन ऑर्डर टू सिम्पली टेल दी फार्मर्स की सॉइलची सध्याची हेल्थ कशी आहे. त्यानंतर रेनफेड एरिया डेव्हलपमेंट ही एक स्कीम आहे, रेनफेड एरिया डेव्हलपमेंट. आफ्टर दॅट राष्ट्रीय कृषी विकास योजना, ज्याबद्दल आता आपण बोलत होतो. देन एडिबल ऑइल्स रिलेटेड नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल आणि ऑइल पाम. सो हे एक आपलं मिशन आहे स्पेसिफिकली टार्गेटिंग दी एडिबल ऑइल अँड ऑइल पाम. त्यानंतर मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम अँड प्राइज सपोर्ट स्कीम, मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम, प्राइज सपोर्ट स्कीम. सो जर असं जर काय होतंय की एखाद्या ॲग्रिकल्चरल कमोडिटीची प्राइस फ्लक्च्युएट होते, तर त्या केसमध्ये मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम जी आहे ती तिथे एक प्रकारे आणली गेलेली आहे, जेणेकरून प्राइस जे आहेत ते खूप जास्त फ्लक्च्युएट नाही व्हाव्या. त्यानंतर मग नॅशनल बांबू मिशन आहे. इन दॅट वे नॅशनल बी कीपिंग अँड हनी मिशन आहे. त्या रिलेटेड अजून एक शब्द येतो, स्वीट रिव्होल्यूशन, स्वीट रिव्होल्यूशन, स्वीट रिव्होल्यूशन. सो दिस इज रिलेटेड टू हनी, हे एक लक्षात ठेवा. देन अपार्ट फ्रॉम दॅट मिशन ऑर्गॅनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट फॉर नॉर्थ ईस्टर्न रिजन, स्पेसिफिकली फॉर नॉर्थ ईस्टर्न रिजन, हे एक मिशन तिथे लॉन्च केलं गेलेलं आहे. सो टोटल या 22 स्कीम्स आहेत, 22 स्कीम्स त्यांनी ते पूर्ण यादी दिलेली होती, ज्यामध्ये बेसिकली या सगळ्या अशा स्कीम्स आहेत जिथे काय होतंय तर फार्मर्सचं इन्कम वाढवण्यासाठी वेगवेगळ्या लेवलवरती इथे ह्या स्कीम्स राबवल्या जातात. ठीक आहे. सो इथपर्यंत हा एक पार्ट झाला. आता पुढे मग त्यांनी ह्याला एक एक्सप्लेन पण केलेलं होतं, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हा जो एक फंड आहे बेसिकली, आणि यामधून जे आहे ते फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड केला जातोय फार्मर्सना. सो PM किसान स्कीम इट इज अ सेंट्रल सेक्टर स्कीम, हे लक्षात ठेवायचं आहे. सेंट्रल सेक्टर स्कीम आहे जे फेब्रुवारी 2019 मध्ये लॉन्च केली गेलेली होती, फेब्रुवारी 2019 मध्ये. आणि कशासाठी केली होती? टू सप्लिमेंट दी फायनान्शियल नीड्स ऑफ लँड होल्डिंग फार्मर्स. महत्वाचं काय? लँड होल्डिंग फार्मर्स. आता या स्कीमच्या अंडर फायनान्शियल बेनिफिट 6,000 वर्षाला दिला जातो इन 3 इक्वल इन्स्टॉलमेंट्स, आणि म्हणजे दर 4-4 महिन्यांनी. अँड इट इज ट्रान्सफर टू दी बँक अकाउंट ऑफ फार्मर्स फॅमिली अक्रॉस दी कंट्री. म्हणजे असं नाही की कोणत्या एका भागामध्ये, सगळीकडेच ही स्कीम लागू होती. आणि पैसा जो आहे तो DBT मोडमधून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या मोडमधून ट्रान्सफर केला जातो. देन PM किसान स्कीम इज वन ऑफ द लार्जेस्ट DBT स्कीम नॉट ओनली इन इंडिया बट इन दी वर्ल्ड. जगामधली एक सगळ्यात मोठ्या DBT स्कीम्स पैकी एक आहे. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मग यामध्ये नेमके किती लोन्स प्रोव्हाइड केलेले आहेत हा डेटा सध्या रिलीज केला गेला होता. सो फार गव्हर्नमेंट हॅज डिस्बर्स्ड 3.24 लाख करोड एवढ्या अमाऊंटचे लोन्स जे आहेत
ते आत्तापर्यंत दिले गेलेले आहेत 3.24 लाख करोड आणि हे जवळपास 11 करोडपेक्षा जास्त फार्मर्सना हे दिले गेलेले आहेत इन 17 इन्स्टॉलमेंट्स. सो 3.24 लाख करोड एवढ्या अमाऊंटचे लोन जवळपास 11 करोड फार्मर्सना दिले गेलेले आहेत. आता हा जो 6,000 रुपये जो आपण म्हणतोय फायनान्शियल असिस्टन्स, इट इज प्रोव्हाइडेड टू दी फार्मर्स विथ दी इंटेंट. हे का बरं 6,000 रुपये कशासाठी दिले जात आहेत? विथ द इंटेंट टू हेल्प देम मीट देअर ॲग्रिकल्चर नीड्स. मग ते त्यामध्ये मग सीड्स आहेत, फर्टिलायझर्स आहेत, ॲग्रिकल्चरल इक्विपमेंट आहेत, म्हणजे शेतीसाठी ज्या ज्या तुम्हाला गोष्टी लागतात सो त्या विकत घेण्यासाठी हे जे 6,000 रुपये आहेत हे तुम्हाला दिले जात आहेत. ठीक आहे. सो PM किसान सन्मान निधी. त्यानंतर पुढची आता बातमी होती इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन फार्मर्स. आता सध्या क्लायमेट चेंज एक महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या लेवलवरती ते विचारू शकतात की क्लायमेट चेंजचा अर्बन एरियावरती काय इम्पॅक्ट आहे, रूरल एरियावरती काय इम्पॅक्ट आहे, क्लायमेट चेंजचा त्याच पद्धतीने फार्मर्सवरती काय इम्पॅक्ट आहे, यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन फार्मर्स. तर मग इथे ते एक्सप्लेन करताना त्यांनी एक इनिशिएटिव्हचं नाव सांगितलेलं होतं. दॅट इज नथिंग बट नॅशनल इनोव्हेशन इन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, NICRA, नॅशनल इनोव्हेशन इन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर. तर हे जे ICAR आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च, ICAR, विच इज अंडर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर, दे हॅव लॉन्च्ड दी फ्लॅगशिप नेटवर्क प्रोजेक्ट. हा पूर्ण मोठा प्रोजेक्ट आहे. तर त्याचं नाव आहे नॅशनल इनोव्हेशन इन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर. आता या प्रोजेक्टचं एम काय आहे? या प्रोजेक्टचं एम काय आहे? ते जे टायटल लिहिलं ना तेच या प्रोजेक्टचं एम आहे ॲक्च्युली. So project's aim is to study the impact of climate change on agriculture. Impact of climate change on agriculture. मग नेमकं वेगवेगळ्या पद्धतीने किंवा क्रॉप्सवरती काय इम्पॅक्ट होतोय, लाईव्हस्टॉकवरती काय इम्पॅक्ट होतोय, हॉर्टिकल्चरवरती काय इम्पॅक्ट होतोय, फिशरीजवरती काय इम्पॅक्ट होतोय, म्हणजे ॲग्रिकल्चर आणि जे सगळे अलाइड सेक्टर्स आहेत सो त्यामध्ये नेमका काय इम्पॅक्ट होतोय. आणि त्यानंतर मग टू डेव्हलप अँड प्रमोट क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजीज इन ॲग्रिकल्चर, म्हणजे एकतर इम्पॅक्ट स्टडी करायचा आणि त्यानंतर मग क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजीज डेव्हलप करायच्या, विच विल अल्टिमेटली ॲड्रेस दी वल्नरेबल एरियाज ऑफ दी कंट्री. देन आउटपुट ऑफ दी प्रोजेक्ट विल हेल्प दी डिस्ट्रिक्ट अँड रिजन्स प्रोन टू दी एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स, म्हणजे ज्या ज्या भागामध्ये क्लायमेट चेंजचा खूप जास्त इम्पॅक्ट होणार आहे त्या जिल्ह्यांना किंवा त्या प्रदेशांना याचा फायदा होणार. जसं एखादा भाग आहे जिथे ड्रॉट, फ्लड, फ्रॉस्ट, हीट वेव्ह या सगळ्या गोष्टी होत आहेत, तर नेमकं या सगळ्या सिच्युएशन्सना कशा पद्धतीने हँडल करायचं आणि तरी एक चांगलं ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस चांगल्या कशा पद्धतीने करायच्या हे एक प्रकारे त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांना किंवा त्या वेगवेगळ्या भागांना एक प्रकारे यामधून गाईड केलं जाणार आहे. ठीक आहे. सो हा एक पार्ट झालं. PM किसान सन्मान निधी तो एक बघितला. इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन फार्मर्स, सो त्या रिलेटेड सध्या आपल्याकडे कोणती एक स्कीम आहे फार्मर्स ॲग्रिकल्चरवरती क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट शो करण्यासाठी किंवा त्याचा स्टडी करण्यासाठी कोणता सध्या इनिशिएटिव्ह आपल्याकडे, तर हा एक इनिशिएटिव्ह आपल्या डोक्यामध्ये राहिला पाहिजे, नॅशनल इनोव्हेशन इन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर. ठीक आहे. ओके. नंतर ही एक नवीन स्कीम जी आलेली आहे PM प्रणाम. PM प्रणाम त्याचं नाव आहे, PM प्रणाम. आता याचं फुल फॉर्म काय होतं बघा, प्रधानमंत्री प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन, अवेअरनेस जनरेशन, नरिशमेंट अँड अमेलिओरेशन ऑफ मदर अर्थ, त्याला PM प्रणाम असं म्हणतात. शॉर्ट फॉर्म असा त्याचा बनवला गेलेला आहे. सो कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स has approved this PM Pranam scheme on 28th of June 2023. आणि मग त्याच्याबद्दलचे हे पूर्ण डिटेल त्यांनी इथे दिलेले होते किंवा इनिशिएटिव्ह एम्स टू कॉम्प्लिमेंट दी एफर्ट्स इनिशिएटेड बाय स्टेट्स और युनियन टेरिटरीज टू सेव्ह दी हेल्थ ऑफ मदर अर्थ बाय प्रमोटिंग सस्टेनेबल अँड बॅलन्स्ड यूज ऑफ फर्टिलायझर्स, अडॉप्टिंग अल्टरनेटिव्ह फर्टिलायझर्स, प्रमोटिंग ऑर्गॅनिक अँड नॅचरल फार्मिंग एक्सेट्रा. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी करणं ज्यामधून काय होणार आहे तर जे मदर अर्थ म्हणजे आपली जी पृथ्वी आहे, पृथ्वीचे जे काही पृथ्वीवरती एक प्रकार आपण म्हणतो की वेगवेगळ्या
वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स आहेत किंवा हजार्डस प्रोडक्ट आहेत, त्यामुळे जे काही पृथ्वीतला डॅमेज होत असणार आहे, जे काही जमीन आपली डॅमेज होत असेल, सो ते थांबवण्यासाठी एक प्रकारे हा एक इनिशिएटिव्ह आहे. मग ह्याचं एक जे कॉन्सेप्ट आहे ते बरेच इंटरेस्टिंग आहे, कारण हे स्टेट्स आणि युटीजचे एफर्ट्स जे आहेत त्याला कॉम्प्लिमेंट करतात. आता हे नेमकं काय होणार, तर भारतामध्ये जेवढे काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, ऑल दीज आर कवर्ड अंडर PM प्रणाम. आणि या स्कीमच्या अंडर होतं काय, तर 50% ऑफ दी फर्टिलायझर सबसिडी which is saved by state or union territory in a particular financial year by way of reduction in consumption of chemical fertilizers. म्हणजे एखादं राज्य म्हणलं आम्ही ना केमिकल फर्टिलायझर्स वापरतच नाही किंवा आम्ही केमिकल फर्टिलायझर्सचा वापर कमी केलेला आहे, तर मग तुम्हाला जी फर्टिलायझर सबसिडी जी मिळते, सो त्या फर्टिलायझर सबसिडीचा एकतर मग असं होणार की बरेचसे लोक म्हणणार आम्हाला जर आम्ही वापर कमी केला केमिकल फर्टिलायझरचा तर फर्टिलायझर सबसिडी कमी होऊन जाईल आमची. तर मग इथे काय म्हटलं जातं की इफ यू आर रिड्युसिंग द कन्झम्पशन ऑफ केमिकल फर्टिलायझर्स देन 50% ऑफ द फर्टिलायझर सबसिडी विल बी पास्ड टू दॅट स्टेट इन द फॉर्म ऑफ ग्रँट. असा ओव्हरऑल तो प्लॅन आहे. पुन्हा एकदा बघा काय म्हणतात, 50% ऑफ द फर्टिलायझर सबसिडी सेव्ड बाय स्टेट ऑर युटी इन अ पर्टिक्युलर फायनान्शियल इयर बाय वे ऑफ रिडक्शन इन कन्झम्पशन ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. मग ते युरिया असेल, डायअमोनियम फॉस्फेट असेल, NPK, MOP हे जे वेगवेगळे केमिकल फर्टिलायझर्स आहेत, सो त्या सगळ्या केमिकल फर्टिलायझर्सचं जर कन्झम्पशन तुम्ही कमी करताय तर त्या केसमध्ये तुम्हाला एक प्रकारे तो पैसा ग्रँटच्या फॉर्ममध्ये दिला जाईल, म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही. तर ह्याला एक रेफरन्स पण त्यांनी दिलं आहे, पण किंवा तुमचा वापर जो आहे दिस विल बी कम्पेअर्ड की किती कमी केलं तुम्ही. रिडक्शन इन कन्झम्पशन कम्पेअर्ड टू प्रिव्हियस 3 इयर ॲव्हरेज कन्झम्पशन. मागच्या 3 वर्षामध्ये जे ॲव्हरेज कन्झम्पशन तुम्ही करताय त्यापेक्षा जर तुम्ही कन्झम्पशन कमी केलं तर तुम्हाला ही जी अमाऊंट आहे ती ग्रँटच्या फॉर्ममध्ये दिली जाईल. आणि मग स्टेट्स आणि युटीज जे आहेत दे कॅन युटिलाइज दिस ग्रँट फॉर द बेनिफिट ऑफ पीपल इन दी स्टेट इन्क्लुडिंग फार्मर्स. सो असा ओव्हरऑल तो एक इनिशिएटिव्ह आहे, त्याला आपण म्हणतो PM प्रणाम. ठीक आहे, ओके. नाउ मूव्हिंग टू दी नेक्स्ट न्यूज. ही बातमी आहे अगेन, हे अजून पुढे अजून डेव्हलपमेंट याची यायची आहे, बट देर इज दिस नॅशनल कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी. आता मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन इज वर्किंग ऑन प्रपोजल असं त्यांनी म्हणलेलं होतं, म्हणजे अजून पूर्ण याचं फायनलाइज नाही झालेलं आहे, बट हे पाईपलाईनमध्ये आहे असं त्याला म्हणता येईल. दॅट मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन इज वर्किंग ऑन प्रपोजल फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल लेवल कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी, किंवा त्याला आपण म्हणू शकतो नॅशनल कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी. मग इथे बेसिकली काय केलं जाईल, तर इट विल बी फॉर इम्पार्टिंग टेक्निकल अँड मॅनेजमेंट एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन दी कोऑपरेटिव्ह सेक्टर. यामध्ये तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन, मॅनेजमेंट एज्युकेशन, ओव्हरऑल ट्रेनिंग कोऑपरेटिव्ह सेक्टरमधली ही या युनिव्हर्सिटीमध्ये करता येईल. प्रमोटिंग कोऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट and to strengthen the cooperative movement in the country through a network of affiliated institutions. असा ओव्हरऑल तो प्लॅन आहे. म्हणजे एक युनिव्हर्सिटी बनेल, त्या युनिव्हर्सिटीमध्ये एकतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालू राहील, टेक्निकल मॅनेजमेंट रिलेटेड एज्युकेशन दिलं जाईल, ट्रेनिंग दिली जाईल, त्यासोबतच त्या युनिव्हर्सिटीच्या अंडर काही ॲफिलिएटेड इन्स्टिट्यूशन्स असतील, मग त्यांच्या थ्रू पूर्ण एक नेटवर्क तयार केलं जाईल आणि हे जे कोऑपरेटिव्ह मुवमेंट आहे त्याला स्ट्रेंथन केलं जाईल, असा ओव्हरऑल तो प्लॅन आहे. अगेन आता इथून पुढे याबद्दल अजून बातम्या येतील, बट नॅशनल कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी हा एक इनिशिएटिव्ह त्यामध्ये एक पुढच्या काही काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता इलेक्ट्रिक व्हेकल्सबद्दल वेगवेगळ्या बातम्या रेग्युलरली PIBमध्ये येत आहेत, तर इथे थोडासा एक स्ट्रक्चरल पार्ट आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. एकतर टायटल होतं प्रमोशन ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स. तर सरळ त्यांनी एक पूर्ण पॉईंट बाय पॉईंट असा एक पूर्ण एक पार्ट दिलेला होता, जिथे ते म्हणतात की मिनिस्ट्री लेवलवरती, हेवी इंडस्ट्रीज मिनिस्ट्री लेवलवरती नेमकं काय काय केलं जातं फॉर द प्रमोशन ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स. म्हणजे सध्या गव्हर्नमेंटच्या बाजूनी काय काय इनिशिएटिव्ह घेतले गेलेले आहेत इन ऑर्डर टू प्रमोट दी इलेक्ट्रिक व्हेकल्स. तर सगळ्यात पहिले तर हा एक इनिशिएटिव्ह आहे, ते म्हणतात इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम. आणि हे 4 महिन्यासाठी जवळपास 500 करोड या स्कीममध्ये ठेवले गेलेले होते. 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 पर्यंत ही एक स्कीम होती.
आणि इथे काय केलं गेलं होतं तर जे लोक इलेक्ट्रिक 2 व्हीलर किंवा इलेक्ट्रिक 3 व्हीलर परचेस करणार त्यांना तिथे इन्सेंटिव्स दिले जाणार होते, फायनान्शियल इन्सेंटिव्स दिले जाणार होते. त्यानंतर प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम, तर ह्या ज्या स्कीम असतात वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लागू केले जातात. तर इथे इलेक्ट्रिक व्हेकल्स त्या सेक्टरमध्ये एकतर कुठे कुठे ह्याला लागू केलं गेलेलं आहे. तर प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जे आहे इट इज फॉर ऑटोमोबाईल अँड ऑटो कंपोनंट इंडस्ट्री ॲज वेल ॲज फॉर दी ॲडव्हान्स्ड केमिस्ट्री सेल बॅटरी स्टोरेज. सो थोडक्यात बॅटरी मॅन्युफॅक्चर जे ते केल्या जात आहेत ॲडव्हान्स्ड केमिस्ट्री सेल बॅटरी, सो त्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम तिथे वापरली जाणार. म्हणजे एकतर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये पण आहे आणि बॅटरी जे तयार होत आहेत तर बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये पण PLI स्कीम इथे त्यांनी लॉन्च केलेली आहे. तर हे दोन आपल्याला असे जरी माहिती राहिले तरी मोर दॅन सफिशियंट होणार आहे. बाकी डिटेल्स पुढे त्यांनी दिलेल्याच आहेत की बजेटरी आउटले किती आहे त्याचा, आणि हे वेगवेगळ्या म्हणजे 2 व्हीलर 3 व्हीलर त्यानंतर 4 व्हीलर बस ट्रक या सगळ्यांसाठीच हे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जे आहे ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट इंडस्ट्रीमधली ही लागू होते. त्यानंतर स्कीम टू प्रमोट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक पॅसेंजर कार्स इन इंडिया. तर ही पण एक भारतामध्ये ह्या कार बनवण्यासाठीची ही स्कीम आहे टू अट्रॅक्ट द इन्व्हेस्टमेंट फ्रॉम ग्लोबल EV मॅन्युफॅक्चरर्स अँड प्रमोट इंडिया ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन फॉर ई व्हेकल्स. सो त्यासाठी पण एक स्कीम इथे राबवली जाते. देन फर्दर फॉलोइंग इनिशिएटिव्स हॅव बीन टेकन अप बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू इन्क्रीज द यूज ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स इन द कंट्री. वापर वाढवण्यासाठी काय तर पहिले तर GST ऑन इलेक्ट्रिक व्हेकल्स अँड चार्जर और चार्जिंग स्टेशन्स फॉर इलेक्ट्रिक व्हेकल्स हॅज बीन रिड्यूस टू 5%. म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सवरचा GST जो आहे तो 5% आणलेला आहे. त्यासोबतच जर चार्जर तुम्हाला घ्यायचं आहे किंवा चार्जिंग स्टेशन एस्टॅब्लिश जर केलं जातं आहे सो तिथे पण त्या रिलेटेड जे टॅक्सेस आहेत तो GST 5%वरती आणला गेलेला आहे. देन मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज अनाउन्स्ड बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स विल बी गिवन ग्रीन लायसन्स प्लेट. जसं सगळीकडे आपण बघतोच. तर हा डिसिजन कोणाचा आहे तर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजचा आहे. तर ग्रीन लायसन्स प्लेट तिथे राहतात अँड दे विल बी एक्झम्प्टेड फ्रॉम परमिट रिक्वायरमेंट्स. हे पण सांगितलं गेलेलं आहे की जास्त त्यांना डॉक्युमेंटेशन्सची गरज पडणार नाही. देन मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज इशूड नोटिफिकेशन advising states to waive road tax on electric vehicles, which in turn will help reduce the further initial cost of electric vehicles. सो हा पण एक त्यामधला एक इनिशिएटिव्ह आपल्याला बघायला मिळतो. सो टोटल हे 5-6 पॉईंट आपल्याकडे जनरेट होतात. जेव्हा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्सबद्दल एखादा प्रश्न जर विचारला गेला तर ते लिहिताना आपल्याला नक्कीच ह्या गोष्टी तिथे यूज कराव्या लागतील किंवा नेमकं गव्हर्नमेंट काय करतं आहे इलेक्ट्रिक व्हेकल्सला प्रमोट करण्यासाठी. तर हे आपल्याकडे रेडीली अवेलेबल हे पॉईंट्स हे या पेजवरती त्यांनी देऊन ठेवलेले आहे. आता पुढच्या बातमीकडे येऊ. नेक्स्ट न्यूज इज रिलेटेड टू डेअरी सेक्टर. आत्मनिर्भर भारत इन डेअरी सेक्टर. आत्मनिर्भर भारत इन डेअरी सेक्टर म्हणजे डेअरी सेक्टरमध्ये ओव्हरऑल कोणत्या कोणत्या अशा स्कीम्स राबवल्या जात आहेत इन ऑर्डर टू सिम्पली इन्क्रीज दी ओव्हरऑल यू कॅन से डेअरी सेक्टर्स कॉन्ट्रीब्युशन टू इंडियाज GDP. म्हणजे कसं या सेक्टरला पुढे घेऊन जाता येईल त्याबद्दल नेमकं काय काय केलं जातं आहे. तर इथे रिलिव्हंट डिपार्टमेंट कोणतं आहे तर डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरिंग. डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरिंग. सो दिस डिपार्टमेंट इज इम्प्लिमेंटिंग some of the important initiative in order to increase the contribution of dairy sector in countries GDP. त्यामध्ये कोणते कोणते इनिशिएटिव्स आहेत. एक आहे राष्ट्रीय गोकुल मिशन. राष्ट्रीय गोकुल मिशन याचं काय एम आहे. इट एम्स फॉर डेव्हलपमेंट अँड कन्झर्वेशन ऑफ इंडिजिनस बोवाईन ब्रीड्स. म्हणजे आपल्या ज्या इंडिजिनस ब्रीड्स आहेत मिल्क गिव्हिंग ॲनिमल्सच्या ज्या ब्रीड्स आहेत. देन जेनेटिक अपग्रेडेशन ऑफ बोवाईन पॉप्युलेशन अँड एन्हान्सिंग मिल्क प्रोडक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ दी बोवाईन्स. सो या सगळ्यासाठी आपल्याकडे राष्ट्रीय गोकुल मिशन आहे. त्यानंतर दुसरा आहे नॅशनल प्रोग्राम फॉर डेअरी डेव्हलपमेंट. नॅशनल प्रोग्राम फॉर डेअरी डेव्हलपमेंट याचं काय एम आहे टू एनहान्स दी क्वालिटी ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स अँड इन्क्रीज दी शेअर ऑफ ऑर्गनाइज्ड मिल्क प्रोक्युअरमेंट. किंवा एक तर ऑर्गनाइज्ड एका इंडस्ट्री मार्फत
किंवा एखाद्या मोठ्या ग्रुप मार्फत तिथे मिल्क प्रोक्युअरमेंट केलं जाणं. सो त्याचा शेअर वाढवण्याबद्दलही ते बोलतात. आणि मग इथे याला रिलेटेड मग मिल्क कोऑपरेटिव्हचा पण एक पार्ट त्यामध्ये पुढे आपल्याला येतो. तिसरा जो पॉईंट आहे यामध्ये ॲनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. ॲनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. दिस इज फॉर क्रिएशन और मॉडर्नायझेशन ऑफ मिल्क प्रोसेसिंग अँड व्हॅल्यू ॲडिशन इन्फ्रास्ट्रक्चर अमॉंग अदर्स. म्हणजे यामधून काय केलं जाणार तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, मग त्यामध्ये मिल्क प्रोसेसिंग रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा फर्दर व्हॅल्यू ॲडिशन इन्फ्रास्ट्रक्चर असेल. सो ह्या ज्या गोष्टी आहेत जेणेकरून अजून त्या मिल्क किंवा मिल्क रिलेटेड प्रोडक्ट्सची मार्केटेबिलिटी जी आहे ते वाढणार, त्यासाठी या फंडमधून पैसा वापरला जातो. त्यानंतर चौथा यामध्ये इनिशिएटिव्ह आहे सपोर्टिंग डेअरी कोऑपरेटिव्स अँड फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स एंगेज्ड इन डेअरी ॲक्टिव्हिटी. आणि मग ह्याच्यामध्ये काय केलं जाते, सपोर्ट इज प्रोव्हाइडेड इन दी फॉर्म ऑफ इंटरेस्ट सबवेन्शन ऑन दी वर्किंग कॅपिटल लोन्स. म्हणजे इंटरेस्टमध्ये काही तिथे रिलॅक्सेशन दिले जातात जेव्हा लोन्स दिले जात आहेत इन दी डेअरी सेक्टर. ऑल्सो इन ॲडिशन गव्हर्नमेंट इज ऑल्सो एक्सटेंडिंग दिस किसान क्रेडिट कार्ड. हे अगेन हे बऱ्याच वर्षाआधी हे केलं गेलेलं होतं, बट गव्हर्नमेंट इज ऑल्सो एक्सटेंडिंग दिस किसान क्रेडिट कार्ड फॅसिलिटी टू ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी फार्मर्स फॉर देअर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स. म्हणजे जे डेअरी फार्मर्स असतील त्यांना किसान क्रेडिट कार्ड्स देखील दिले जातात. सो हे वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेतले जातात फॉर सिम्पली इम्प्रूव्हिंग दी कॉन्ट्रीब्युशन ऑफ डेअरी सेक्टर टू कंट्रीज GDP. ठीक आहे. सो हा एक पार्ट आलेला होता. त्यानंतर पुढचा पॉईंट होता कन्झर्वेशन ऑफ मराईन स्पेसीज. थोडंसं या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी असं फाउंडेशनल गोष्टी बऱ्याचशा दिलेल्या होत्या. आणि कधी कधी जेव्हा आपण करंट अफेअर वाचतोय त्यामध्ये असं नाही होणार आहे की काल जे झालेलं आहे त्यालाच करंट अफेअर्स म्हणतात. सो करंट अफेअर्स वेन वी टॉक अबाउट सच एक्झाम्स लाईक UPSC MPSC, यामध्ये करंट अफेअर्स म्हणजे काल परवा जे काही झालं त्यामधले 2-2, 3-3 फॅक्ट्स एवढं नाही आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं अजून फाउंडेशन क्लिअर करणं गरजेचं आहे. त्यामधूनच आपली मग जे लिहिण्याची जी एक प्रकारे स्किल आहे ती पण तशीच डेव्हलप होणार आहे. तर कन्झर्वेशन ऑफ मराईन स्पेसीस की नेमकं काय सध्या चालू आहे आणि यामधून काही प्रिलिम्सचे गोष्टी देखील सापडू शकतात. तसं पुढे आपल्याला काही पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत. बट कन्झर्वेशन ऑफ मराईन स्पेसीस त्यामध्ये नेमकं काय काय केलं जातं सध्या, जे समुद्रामधल्या वेगवेगळ्या ज्या स्पेसीज आहेत तर त्यांना कन्झर्व करण्यासाठी काय काय केलं जातं. तर मग इथे त्यांनी पूर्ण ते लिस्टच दिलेली आहे. दॅट अ नेटवर्क ऑफ प्रोटेक्टेड एरियाज, त्याला मराईन प्रोटेक्टेड एरियाज म्हणतात. So a network of protected areas across the coastal states and islands of the country under Wildlife Protection Act 1972 has been created for the conservation of marine species. मग पहिला तर हा मुद्दा आपल्याला माहिती असला पाहिजे की हे जे मराईन प्रोटेक्टेड एरियाज असतात तर हे कोणत्या ॲक्टच्या अंडर बनवले जातात. तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. देन 106 कोस्टल अँड मराईन साइट्स हॅव बीन आयडेंटिफाईड अँड प्रायोरिटाइज्ड ॲज इम्पॉर्टंट कोस्टल अँड मराईन बायोडायव्हर्सिटी एरियाज. म्हणजे या साईट्सना हे अशा पद्धतीने डेझिग्नेशन दिलं गेलेलं आहे टू सिम्पली टेक केअर ऑफ मराईन स्पेसीज कन्झर्वेशन. देन मेनी थ्रेटन्ड मराईन स्पेसीज हॅव बीन लिस्टेड इन शेड्यूल 1 and 2 ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. तर ह्या ॲक्टच्या अंडर शेड्यूल 1 आणि 2 मध्ये वेगवेगळ्या मराईन स्पेसीजला ठेवलं गेलेलं आहे जेणेकरून त्यांची हंटिंग जी आहे ती थांबवता यावी. Then Ministry has amended Wildlife Protection Act 1972 to empower the Indian Coast Guard for entry, search, arrest and detention in the case of contravention of the provision of the act. म्हणजे जर असं काही होत आहे किंवा कोणी ह्या कायद्याचं पालन करत नाही आहे तर मग तिथे इंडियन कोस्ट गार्ड जे आहेत त्यांना ॲडिशनल पॉवर्स देखील यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत थ्रू दी अमेंडमेंट टू वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. Then Ministry has released National Marine Turtle Action Plan. National Marine Turtle Action Plan with aim to conserve the marine turtles and their habitats in India. नंतर काय Ministry has released Marine Megafauna Standing Management Guidelines. Marine Megafauna Standing Management Guidelines हे 2021 मध्ये मिनिस्ट्रीने रिलीज केलेलं आहे. कोणती मिनिस्ट्री? मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट. ठीक आहे. आणि मग हे गाईडलाईन्स कशासाठी आहेत? फॉर मॅनेजमेंट ऑफ स्टँडिंग अँड enlargement of marine megafauna. So management of standing and
एन्टँगलमेंट ऑफ मराईन मेगाफॉना. बऱ्याच वेळेस होतं की जाळ्यांमध्ये काही प्राणी अडकत आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो की मासेमारी करण्यासाठी ज्या जाळ्या वापरल्या गेल्या पण त्यामध्ये दुसरे जर प्राणी अडकत आहेत तर त्यामधून त्यांची डेथ होण्याची शक्यता राहू शकते. सो तो एक भाग तिथे म्हणतात. कोस्टल रेग्युलेशन झोन नोटिफिकेशन आपलं आलेलं होतं 2019 मध्ये अँड इट वॉज प्रोमोलगेटेड अंडर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. म्हणजे कोणती गोष्ट कोणत्या कायद्याअंतर्गत होती ते बघा. CRZ नोटिफिकेशन आलेलं होतं एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986च्या अंडर आणि त्यामध्ये मग एकतर इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरियाज जे आहेत मग त्यामध्ये मॅनग्रोव्ज असतील किंवा कोरल रीफ असतील, हे जे इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरियाज आहेत म्हणजे यामध्ये मराईन स्पेसिसचं कन्झर्वेशन यामध्येही होणार. सो त्या इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरियाजचं मॅनेजमेंट प्लॅन जो आहे तो या CRZ नोटिफिकेशनमध्ये दिला गेला होता. सो तो पण एक पॉईंट यामध्ये आपल्याला इथे मेन्शन करता येऊ शकतो. देन मिनिस्ट्री इज ग्रँटिंग फंड्स अंडर सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम टू मेरीटाईम स्टेट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ कोरल्स ॲज वेल ॲज मँग्रोव्ज. त्या राज्यांना फंड्स दिले जात आहेत कोरल आणि मँग्रोव्जच्या कन्झर्वेशनसाठी. देन मिनिस्ट्री प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स टू स्टेट्स ऑर युटीज अंडर सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. त्या स्कीमचं नाव आहे डेव्हलपमेंट ऑफ वाईल्ड लाईफ हॅबिटॅट. तर या स्कीमच्या अंडर तिथे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनसाठी आणि ओव्हरऑल मराईन फॉनाच्या कन्झर्वेशनसाठी तिथे काय केलं जातं आहे तर फायनान्शियल असिस्टन्स दिला जातं. देन मिनिस्ट्री अंडर दी नॅशनल कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग ऑथॉरिटी, ज्याला आपण काय म्हणतो कॅम्पा. सो या ऑथॉरिटीला काय म्हणतात कॅम्पा म्हणतात. दॅट इज नॅशनल कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग ऑथॉरिटी. सो मिनिस्ट्री अंडर दिस ऑथॉरिटी प्रोव्हाइडेड फंडिंग सपोर्ट फॉर दी प्रोजेक्ट फॉर कन्झर्वेशन ऑफ ड्युगॉंग्स अँड देअर हॅबिटॅट्स. म्हणजे या कॅम्पा फंडच्या अंतर्गत इथे पैसे दिले गेलेले आहेत फॉर दी कन्झर्वेशन ऑफ ड्युगॉंग अँड देअर हॅबिटॅट. ड्युगॉंग म्हणजे याला सी काऊ देखील आपण म्हणतो आणि अंदमान निकोबारचा हा एक प्रकारे स्टेट ॲनिमल आहे. तसं म्हणजे रेकग्नाइज्ड ॲनिमल, जसं आपण म्हणतो ना राज्य प्राणी राज्य पक्षी. सो तशा पद्धतीने सो ड्युगॉंग दॅट इज सी काऊ आणि त्याच्या कन्झर्वेशनसाठी इथे वेगळे फंड्स पण रिलीज केले गेलेले आहेत. देन गव्हर्नमेंट ऑल्सो प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स टू युनिव्हर्सिटीज ऑर रिसर्च इन्स्टिट्यूशन्स थ्रू देअर रिसर्च प्रोजेक्ट्स दॅट आर एम्ड ॲट कन्झर्वेशन ऑफ मराईन स्पेसिस. म्हणजे वेगवेगळ्या लेवलवरती हे काही इनिशिएटिव्स त्यामध्ये घेतले जातात फॉर दी कन्झर्वेशन ऑफ मराईन स्पेसिस. हा एक पार्ट आपल्याला इथे माहिती असला पाहिजे. देन पुढची बातमी होती गंगा नदीबद्दल. क्लिनिंग ऑफ गंगा रिव्हर किंवा सध्या मिनिस्ट्री लेवलवरती गंगा नदीच्या साफसफाईसाठी नेमकं काय काय इनिशिएटिव्ह घेतले जातात. तर सगळ्यात पहिले तर हा नमामी गंगे प्रोग्राम आहे आपला. अँड अंडर दिस नमामी गंगे प्रोग्राम सिवेज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स सांडपाणी ज्याला आपण म्हणतो हॅव बीन सँक्शन्ड विथ 5 year to 15 year टर्म्स ऑफ ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे 5 ते 15 वर्षासाठी चालवले जाणारे वेगवेगळे हे प्रोजेक्ट्स आहेत. टू एन्श्युअर लॉंग टर्म सस्टेनेबल ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स टू मीट दी प्रिस्क्राइब्ड वॉटर क्वालिटी नॉर्म्स इन दी गंगा रिव्हर. त्यासाठी हे सुवेज ट्रीटमेंट प्लांट देखील म्हणतात त्याला, सुवेज ट्रीटमेंट प्लांट. सो हे एकतर ऑपरेशनल केले जातात. त्यानंतर हे जे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा ही एक इन्स्टिट्यूटच आहे, नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा. अँड ॲट दिस नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा एक ऑनलाईन डॅशबोर्ड बनवला गेलेला आहे. ऑनलाईन डॅशबोर्ड त्याचं नाव आहे प्रयाग. सो देर इज दिस ऑनलाईन डॅशबोर्ड कॉल्ड प्रयाग which has been operationalized for continuous monitoring of river water quality. म्हणजे या डॅशबोर्डवरती कंटिन्युअसली रिव्हर वॉटर क्वालिटी कशी आहे ते मॉनिटर केलं जातं आहे. परफॉर्मन्स ऑफ सुवेज ट्रीटमेंट प्लांट्स इज ऑल्सो मॉनिटर्ड देअर. त्यासोबतच जे वेगवेगळे वॉटर क्वालिटी आपण जे म्हणतोय तर हे तर फक्त गंगा नदीबद्दल नाही आहे, तर गंगा नदी आणि गंगा नदीसोबतच बाकी ज्या उपनद्या आहेत गंगा नदीच्या त्याबद्दलही इथे माहिती मिळते. स्पेशली यमुना नदीचं इथे मेन्शन त्यांनी केलेलं आहे किंवा गंगा नदीवर बनवले गेलेले गंगा नदीकाठी बनवले गेलेले सुवेज ट्रीटमेंट प्लांट, त्यासोबतच यमुना नदीकाठी बनवले गेलेले सुवेज ट्रीटमेंट प्लांट. त्यानंतर गंगा टास्क फोर्स देखील बनवली गेलेली आहे. गंगा टास्क फोर्स विच इज बेसिकली रेज्ड इन दी स्टेट्स ऑफ उत्तर प्रदेश टू असिस्ट दी नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा इन कॅरिंग आउट इट्स मॅन्डेटेड टास्क. मग नेमकं काय मॅन्डेट दिलं गेलेलं आहे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा यांना? प्लांटेशन ऑफ ट्रीज टू चेक सॉइल इरोजन इन दॅट एरिया,
जे किनाऱ्याच्या भागामध्ये, त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ पब्लिक अवेअरनेस और पार्टिसिपेशन कॅम्पेन, ते एक काम आहे यांचं. त्यानंतर पेट्रोलिंग ऑफ सेन्सिटिव्ह रिव्हर एरियाज फॉर बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन, म्हणजे त्या भागामध्ये कंटिन्युअसली तुम्ही मॉनिटर करत राहणं, कारण या भागात एकतर डॉल्फिन्स पण आहेत, गंगा रिव्हर डॉल्फिन्स. सो असं नाही झालं पाहिजे की इलिगल वेमध्ये हंटिंग वगैरे होती. देन पेट्रोलिंग ऑफ दी घाट्स, कुणी त्यामध्ये पोल्युशन तर नाही करत आहे ते चेक करण्यासाठी. सो या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, या नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा यांना या गोष्टीचं मॅन्डेट दिलं गेलेलं आहे. आणि मग त्यामध्ये NMCGला असिस्ट करण्यासाठी हे गंगा टास्क फोर्स उत्तर प्रदेशमध्ये बनवली गेलेली आहे. ठीक आहे. सो हे काही इनिशिएटिव्ह सुरू आहेत गंगा नदीला साफ करण्यासाठी. नंतर पुढचा एक जो इनिशिएटिव्ह आहे स्ट्रीट लाइटिंग नॅशनल प्रोग्राम, म्हणजे पूर्ण जे स्ट्रीट लाईट्स आहेत त्या स्ट्रीट लाईट्सला बेसिकली पूर्ण LED स्ट्रीट लाईट्सनी कव्हर करणं, पूर्ण रस्त्यांवरती जे लाईट्स आहेत. म्हणजे ऑलरेडी आधी असं होतं का की आधी लाईटच नव्हते, लाईट होते, पण आता ते काय सगळे जे रस्त्यावरती एक्झिस्टिंग लाईट्स आहेत त्याला रिप्लेस करून LED लाईट्सनी त्याला कव्हर करणं. सो स्ट्रीट लाइटिंग नॅशनल प्रोग्राम इट वॉज लॉन्च्ड ऑन 5 जानेवारी 2015. मग हे सगळे आत्ता का बरं येते न्यूजमध्ये, कारण ह्याचं पूर्ण एक प्रकारे रिव्ह्यू घेतले जात आहेत, त्यामुळे हे न्यूजमध्ये येत राहते. सो स्ट्रीट लाइटिंग नॅशनल प्रोग्राम इट वॉज लॉन्च्ड ऑन 5 जानेवारी 2015 टू रिप्लेस दी कन्व्हेन्शनल स्ट्रीट लाइट्स with smart and energy efficient LED street lights across the country. पूर्ण देशभरात हा होता. This is a voluntary program being implemented through Energy Efficiency Services Limited. So ही एक कंपनी आहे, यांच्या थ्रू हा व्हॉलंटरी प्रोग्राम इम्प्लिमेंट केला जातोय. व्हॉलंटरी प्रोग्राम आहे, याला कोणते टार्गेट्स पण नाहीत. सो दिस इज इम्प्लिमेंटेड थ्रू एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, विच इज अ जॉइंट व्हेंचर ऑफ सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स अंडर द मिनिस्ट्री ऑफ पॉवर. मिनिस्ट्री ऑफ पॉवरच्या अंडर ज्या काही गव्हर्नमेंट कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी मिळून तयार केलेलं हे व्हेंचर आहे एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, आणि त्यांच्या थ्रू हा नॅशनल स्ट्रीट लाइटिंग प्रोग्राम जो आहे तो चालवला जातो. ठीक आहे. सो हे फक्त आपल्याला माहिती असलं पाहिजे, असंही एक प्रोग्राम आहे. त्यानंतर पुढची बातमी आहे इंडियाज रँकिंग इन दी ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स. इंडियाज रँकिंग इन दी ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स. आता हे आपल्याला डायरेक्टली प्रिलिम्समध्ये विचारलं जाऊ शकते किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे हे कोण रिलीज करते. सो दिस ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 मध्ये जे आलेले आहे, दिस इज पब्लिश बाय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ही इंडेक्स कोण पब्लिश करते हे लक्षात ठेवा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ही इंडेक्स आहे ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स. टुरिझम सेक्टरमधली एक महत्त्वाची ग्लोबल इंडेक्स आहे. तर मग इंडियाचा परफॉर्मन्स काय आहे, तर इंडिया इज रँक्ड ॲट 39th प्लेस. ठीक आहे. 39th प्लेस 119 देशांपैकी 39व्या नंबरवरती इंडियाचा रँक यामध्ये आहे. आणि मागच्या वेळेस 2021 मध्ये जेव्हा ही इंडेक्स पब्लिश केली गेली होती त्यावेळेस इंडियाचा रँक होता 54. त्यामुळे एक तर काय म्हणता येईल की यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली. आधी 54 होता, आता 39 नंबरला पण आहे. काय इंडेक्सचं नाव काय आहे, ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स. ठीक आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स. देन पुढची बातमी होती मेजर पोर्ट्स बद्दल. न्यू मेजर पोर्ट्स आता एक रिसेंटली नोटिफाय जे झालेलं आहे, किंवा आपले जे मेजर पोर्ट्स आहेत टोटल यामध्ये 12 पोर्ट्स येतात, तर आता त्यामध्ये 13वं पोर्ट ॲड झालेलं आहे आणि त्याला अप्रुव्हल तिथे मिळालेलं आहे. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अप्रूव्ड दी प्रोजेक्ट प्रपोजल फॉर सेटिंग अप मेजर पोर्ट ॲट वाधवान. वाधवान म्हणजे कुठं आलं, पालघर जिल्ह्यामध्ये आलं, महाराष्ट्रामध्ये. सो वाधवान इन पालघर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र, इथे आपलं 13वं मेजर पोर्ट. सो आता मेजर पोर्ट कोणतं आहे, तर वाधवान पोर्ट लक्षात ठेवा. आणि यामध्ये टोटल प्रोजेक्ट कॉस्ट याची किती आहे हे बनवण्याचे सगळं इन ॲडिशन टू लँड ॲक्विजिशन कंपोनंट हे सगळं इन्क्लूड करून 76,220 करोड. सो एवढ्या अमाऊंटचा तो प्रोजेक्ट आहे आणि याला 19 जून 2024 मध्ये अप्रुव्हल दिलं गेलेलं होतं. आता यामध्ये मग शेअर होल्डिंग इथे किती असणार आहे, तर यामध्ये दोन मेन स्टेक होल्डर्स आहेत. एक आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी JNPT आणि दुसरा आहे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड. तर ह्या पोर्टमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी यांचं 74% शेअर असणार आहे आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड जे आहे त्यांचा 26% शेअर असणार आहे.
तर लक्षात ठेवा आपलं जे नवीन मेजर पोर्ट आहे आता वाधवान पोर्ट त्यामध्ये ॲड झालेलं आहे. तर 12 मेजर पोर्ट मग कोणते आहेत ते पण आपल्याला माहिती असले पाहिजे. तर चेन्नई पोर्ट आहे, कोचीन आहे, त्यानंतर दीनदयाल पोर्ट गुजरातमध्ये कांडला पोर्ट ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट न्हावा शेवा, त्यानंतर कोलकाता, मोर्मुगाव मुंबई, न्यू मँगलोर, पारादीप ओडिशामधलं, त्यानंतर VO चिदंबनार पोर्ट ज्याला टुटिकोरिन पोर्ट देखील म्हणतात, त्यानंतर विशाखापट्टणम पोर्ट आणि कामराजार पोर्ट लिमिटेड तामिळनाडूमधलं. So all these are basically the major ports which are under Ministry of Ports, Shipping and Waterways. ठीक आहे. तर त्यामध्ये आता एक अजून नाव जे ॲड झालेलं आहे ते आहे वाधवान पोर्ट. ठीक आहे. देन पुढची जी अजून एक स्कीम जी आहे ती बरेच चर्चेमध्ये राहते, नगर वन योजना. दिस इज अ सोशल फॉरेस्ट्री स्कीम. नगर वन योजना अर्बन एरियामध्ये एक फॉरेस्ट किंवा आपण म्हटलं अर्बन एरियामध्ये जे ट्री कव्हर आहे किंवा ग्रीन कव्हर जे आहे ते वाढवण्यासाठी एक प्रकारे ही नगर वन नावाची ही स्कीम आहे. सो फॉर डेव्हलपमेंट ऑफ ग्रीन बेल्ट इन्क्लुडिंग स्ट्रेंथनिंग ऑफ द एक्झिस्टिंग वन्स इन अर्बन एरिया. अर्बन एरियामध्ये ग्रीन बेल्ट्स तयार करणं आणि जे आहेत त्याला अजून जास्त वाढवणं, यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट काय करत आहे, इट प्रोव्हाइड फंड अंडर नगर वन योजना. हे फंड्स नगर वन योजनेच्या अंतर्गत दिले जातात टू सपोर्ट द एफर्ट्स इन व्हेरियस स्टेट्स. आणि मग ह्याचं एक अल्टिमेटली ऑब्जेक्टिव्ह काय आहे नगर वन योजनेचं, टू क्रिएट 1000 नगर वन और नगर वाटिका, त्याला नगर वन म्हणतात किंवा नगर वाटिका म्हणतात, in the cities that are having municipal corporation, municipal council, municipality or urban local body for providing wholesome healthy living environment for the residents. मग हे कोणत्या कोणत्या शहरांसाठी आहे, असे शहरं जिथे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे किंवा म्युनिसिपल काउन्सिल आहे किंवा म्युनिसिपॅलिटी आहे, तर असे जे शहरं आहेत त्या शहरांमधल्या नागरिकांना एक हेल्दी एन्व्हायरमेंट देण्यासाठी एक प्रकारे ही स्कीम तिथे बनवली गेलेली आहे. and thus contributing to the growth of clean, green, healthy and sustainable cities in that region. So त्यासाठी ह्या नगर वन नावाची ही योजना आहे. मग आता इथे आपण म्हणतोय की फंड्स दिले जातील, तर फंड्स कशाच्या अंडर दिले जातात. सो दिस नगर वन इज बेसिकली सपोर्टेड बाय दिस कॅम्पा फंड. कॅम्पा म्हणजे आपण आता बोललो कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग ऑथॉरिटी. सो त्यांच्या थ्रू जो फंड जो आहे त्या फंडमधून या स्कीमला एक प्रकारे चालवलं जातं. म्हणजे फीचर्स पण त्यांनी दिलेले होते, क्रिएटिंग ग्रीन स्पेस अँड आस्थेटिक एन्व्हायरमेंट इन दी अर्बन सेटअप, देन क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट प्लांट्स अँड बायोडायव्हर्सिटी, म्हणजे जे त्यातल्या यूथ आहेत त्यांच्यामध्ये या गोष्टींबद्दलची अवेअरनेस क्रिएट करणं, अँड ऑल्सो डेव्हलपिंग एन्व्हायरमेंट स्टेवॉर्डशिप, म्हणजे लोक जास्तीत जास्त एन्व्हायरमेंटला एक प्रकारे प्रोटेक्ट करण्यासाठी काम करतील. फॅसिलिटेटिंग इन सिटू कन्झर्वेशन ऑफ इम्पॉर्टंट फ्लोरा ऑफ द रिजन. त्या भागामध्ये ऑलरेडी जर एखादा असा भाग आहे जिथं बरेचसे झाडं आहेत तर मग त्या भागामध्ये त्या झाडांचं कन्झर्वेशन करता येईल, इन सिटू कन्झर्वेशन. कॉन्ट्रीब्युटिंग टू एन्व्हायरमेंटल इम्प्रूव्हमेंट ऑफ सिटीज बाय पोल्युशन मिटिगेशन, कारण यामुळे पोल्युशन कमी होईल. त्यानंतर प्रोव्हाइडिंग क्लीन एअर, देन नॉईस रिडक्शन यामधून होऊ शकेल, नॉईस ॲब्झॉर्ब होऊ शकेल, देन वॉटर हार्वेस्टिंग यामध्ये होऊ शकेल, अँड रिडक्शन ऑफ हीट आयलँड इफेक्ट, जे आजकाल बऱ्याचशा शहरांमध्ये बघायला मिळते की शहरं तापतायत, तर हे देखील यामधून कमी होईल. एक्सटेंडिंग दी हेल्थ बेनिफिट टू रेसिडेंट्स ऑफ दी सिटी अँड ऑल्सो हेल्पिंग दी सिटीज टू बिकम क्लायमेट रेझिलियंट. सो हे ओव्हरऑल या नगर वन योजनेचे काही महत्त्वाचे फीचर्स आहेत. ओके, नाउ मूव्हिंग टू दी नेक्स्ट न्यूज. ही बातमी होती कोरल ब्लिचिंग बद्दलची. कोरल ब्लिचिंग किंवा सध्या नेमकं काय काय केलं जातं इन ऑर्डर टू सिम्पली अवॉइड दी कोरल ब्लिचिंग फिनॉमेना. तर यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने वेगवेगळे स्टेप्स जे घेतलेले आहेत सो ते लिस्ट डाऊन केलेले होते त्यांनी. हे जे कोरल स्पेसीज जे असतात, कोरल पॉलिप ज्याला आपण म्हणतो, सो कोरल स्पेसीज आर लिस्टेड अंडर शेड्यूल 1. हे लक्षात ठेवा, कोरल कशाच्या अंडर येतात तर शेड्यूल 1 अंडर दी इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. शेड्यूल 1च्या अंडर येतात, विच प्रोव्हाइड हायेस्ट प्रोटेक्शन टू दी कोरल रीफ. त्यानंतर हे जे CRZ नोटिफिकेशन जे आपण आता बोलत होतो, विच वॉज रिलीज अंडर दी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. तर हे जे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये पण इथे स्पेसिफिक फोकस आहे फॉर दी कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट प्लॅन ऑफ इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह एरियाज.
त्यामध्येही कोरल आणि कोरल रीफ बद्दल मेन्शन केलेलं आहे किंवा कोरल रीफ ज्या भागात आहेत त्याच्या मॅनेजमेंटसाठी देखील या CRZ नोटिफिकेशनमध्ये स्पेसिफिक फोकस दिला गेलेला आहे. मग तो त्या भागामध्ये नेमकं असं नाही झालं पाहिजे की वेस्ट डिस्पोजल त्या पाण्यामध्ये केलं जातं आहे, पाणी पोल्युटेड आहे, कारण कोरल म्हणल्यावरती साफ पाणी लागते, सॉल्टी वॉटर लागते, बट स्वच्छ पाणी लागते का, कारण सनलाईट आतमध्ये गेला पाहिजे त्यांच्यापर्यंत. सो त्यासाठी एक प्रकारे CRZ नोटिफिकेशनमध्ये वेगवेगळे प्रोव्हिजन दिले गेलेले आहेत. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट जे आहे दे हॅव इनिशिएटेड लॉंग टर्म प्रोग्राम ऑन कोरल रिस्टोरेशन अँड मराईन बायोलॉजिकल स्टेशन. सो हा एक इनिशिएटिव्हच आहे, कोरल रिस्टोरेशन अँड मराईन बायोलॉजिकल स्टेशन. आणि ऑल्सो जे गल्फ ऑफ मन्नारचा जो भाग आहे त्या भागामध्ये काही नवीन टेक्नॉलॉजीज वापरून कोरल रीफला प्रोटेक्ट करण्याचे देखील प्रोजेक्ट सुरू आहेत. देन झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया इज इन्वॉल्व्ड इन मॉनिटरिंग अँड रिस्टोरेशन ऑफ कोरल सिस्टम इन द रिजन ऑफ लक्षद्वीप सिन्स द लास्ट 5 years. ऑलरेडी तिथे कामं चालू आहेत लक्षद्वीपच्या भागामध्ये, जे ॲटॉल कोरल्स आहेत लक्षद्वीपच्या भागात, सो तिथे कन्झर्वेशनसाठी कामं सुरू आहेत. त्यानंतर ही एक इन्स्टिट्यूट आहे सेंट्रल मराईन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, सेंट्रल मराईन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट. सो दे हॅज अंडरटेकन स्टडीज टू अंडरस्टँड इकॉलॉजिकल चेंजेस अफेक्टिंग दी कोरल रीफ. या इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च देखील यावरती चालू आहे किंवा कशामुळे कोरल रीफवरती इम्पॅक्ट होत आहेत असे. Then this institute has initiated comprehensive national project aimed at investigating the resilience potential of various coral reef in India by integrating the advanced climatic modeling, deep learning and ecological research. आणि त्यामधून मग त्यांनी एक प्रॉपर सिस्टीम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकतर नेमकं काय रेझिलियन्स पोटेन्शियल आहे, म्हणजे काय जसं क्लायमेट चेंज होतं तसं किती लेवलपर्यंत ते जे कोरल्स आहेत ते सस्टेन करू शकतील, त्यांचं रेजिस्टन्स पोटेन्शियल किती आहे, रेझिलियन्स किंवा त्या गोष्टीचा रेजिस्टन्स. सो ते एक प्रकारे वेगवेगळ्या रिसर्चमधून ते स्टडी केलं जातं आणि त्यामधून मग एक प्रॉपर ॲक्शन्स जे आहेत ते घेतले जातात इन ऑर्डर टू एन्श्युअर लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी ऑफ कोरल रीफ इकोसिस्टम. सो हा एक पार्ट त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे रिगार्डिंग दी कोरल ब्लिचिंग. तर ह्या पूर्ण 3 तारखेपर्यंतच्या सगळ्या बातम्या झाल्या. आता बातम्यांमध्ये पुन्हा हा जो आठवडा होता यामध्ये बऱ्याचशा अशा फाउंडेशन बेस्ड बातम्या बऱ्याचशा होत्या जेणेकरून आपल्याला थोडंफार एक कॉन्टेक्स्ट जो आहे तो पूर्ण लार्जर लेवलवरती, असं नाही की एक छोटासा भाग, पण एक लार्जर व्ह्यू देण्याचा प्रयत्न या बातम्यांमधून केला गेलेला आहे. जसं मराईन स्पेसिसचं कन्झर्वेशन, कोरल रीफबद्दल आता आपण जे बोललो, किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये काय केलं जाते, डेअरी सेक्टरमध्ये काय काय इनिशिएटिव्ज आहेत, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काय काय कामं सुरू आहेत. त्यानंतर मग स्ट्रीट लाईटिंगबद्दलचा एक पार्ट होता, एक फॅक्च्युअल गोष्ट होती ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स. सो या वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या या आठवड्यामध्ये आलेल्या होत्या आणि आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा या सगळ्या बातम्या होत्या. तर प्रिलिम्स मेन्स दोन्हीही बाजूनी जर विचार केला तर याला रेग्युलरली फॉलो करत राहणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण या बातम्या ज्या आहेत ह्या एका ठिकाणी आपल्याला पेपरमध्ये किंवा दुसरीकडे कुठे मिळतीलच याची शक्यता बरीच कमी राहते. न्यूजपेपर वाचणं बंद करायचं आहे असं नाही आहे, न्यूजपेपर कंटिन्यू वाचत राहायचं आहे, बट त्यासोबतच हे जे आपले लेक्चर्स आहेत ते देखील रेग्युलरली बघत राहा, म्हणजे तुमचं करंट अफेअर जे आहेत ते हॉलिस्टिकली कव्हर होईल. त्यामध्ये कव्हरेज महत्त्वाचं आहे किंवा तुम्ही किती दूरपर्यंत ह्या बातम्या कोणत्या कोणत्या भागामधून वाचताय. तर त्यामुळे हे जे सेशन्स आहेत ते रेग्युलरली बघत राहा, यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. सो आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओचं मग तुम्हाला तसं नोटिफिकेशन येईलच. आपण दर सोमवारी या सोमवारी आपण इकॉनॉमिक सर्व्हेचं देखील सेशन घेतलेलं आहे, पण दर सोमवारी आपले PIB बेस्ड मागच्या आठवड्यामधले जे काही करंट अफेअर्स आहेत त्याचं आपलं दर सोमवारी सेशन राहतं. ठीक आहे. सो पुढच्या सोमवारी आपण भेटू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.